मुंबईच्या दादर ह्या आयकॉनिक फूल मार्केटमध्ये उभे आहोत. या मार्केटचा जो वेळ आहे तो कमी करण्यात येतो BMCच्या द्वारा. मार्केटची वेळ त्यांनी पहाटे 4 ते 7 करण्यात आलेली आहे. कुठे पुढचे 4 दिवस म्हणजेच 15, 16, 17, 18 म्हणजे हे 4 दिवस हा मार्केट बंद असणार. आपण इथल्या व्यापाऱ्यांना विचारूया की हा जो मार्केट आहे तो 4 दिवस का बंद राहणार आहे आणि कुठेतरी असं वाटतंय का शेतकऱ्यांची जी मेहनत आहे कुठे वाया जाणार आहे का, हे आपण इथल्या व्यापाऱ्यांशी जाणून घेऊयात. 4 दिवस हा दादरचा मार्केट बंद असणार म्हणजेच 15, 16, 17, 18 या दिवशी मार्केट बंद राहणार आहे. तर काय सांगाल तुम्ही? आता आमचं पोट भरायचं तर अडचण आहे ना. असं 7-8 महिने आम्हाला पोट भरायला भेटत नाही. पळून आमची परेशानी आहे. तर मग आता काय, आता बंदच म्हणल्यावर आमच्या पोटावरच हात आहे ना. मग काय करणार? आता एवढा विचार तरी आम्हाला करावं लागेल. माल नाही भरावं लागेल. आम्ही माल भरावं तेव्हा खातो. आता 4 दिवस बंद म्हणल्यावर आम्हाला माल भरावं लागणार नाही. असं जे आहे ते विकावं लागेल आज उद्या. काय सांगाल सरकारला? काय सांगाल? काय मागणी तुमची? काय पोट भरायला द्यावं थोडं आम्हाला विनंती करून. कसं आमचं पोट भरणार, लेकरं बाळ आमचे कसे जगणार? थोडं आम्हाला कुठेतरी सारा द्यावा थोड़ा. परेशानी होगी. जो 400-500 रुपया जो मिलता है वो नहीं मिलेगा. क्या कहना चाहोगे सरकार को? आप क्या कहना चाहोगे? सरकार ने तो वैसे भी हमारे नाक में दम करके रखा है, क्योंकि इधर धंधा नहीं लगाने देते हमको. इधर कोई भी धंधा नहीं लगाने देता. नहीं देते. नहीं. क्या बोलते? क्यों नहीं देते धंधा लगाने के लिए? कुछ बोलते? कुछ बोलते ऊपर से ऑर्डर है. यहाँ के जो BMC कर्मचारी वो कि यहाँ के जो पुलिस जो आते हैं वो बोलते हैं आपको ऐसा? पुलिस भी बोलते हैं, वो उनको भी रहेगा कोई तभी वो लोग भी बोलते हैं. वो लोग अपनी मर्जी से तो कभी परेशान नहीं किया. उनको कोई छुट्टी द्या. आता महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा हा जो माल येतो, जो पॉलीहाऊस उत्पादित आहे आणि ज्याला ॲपेडा केंद्र सरकार आणि नाबार्डच्या माध्यमातून फंडिंग केलं जातं आणि शेतकऱ्यांना हा व्यवसाय म्हणून करायला दिलं जातं. ती कटफ्लॉवर इंडस्ट्री जी हॉलंडमध्ये फुलं उत्पादन होतात ते आता देशभरात आपल्याकडे होत आहेत. त्याच्यासाठी काही प्रमुख मार्केट आहेत, म्हणजे 4ही मेट्रो सिटीमध्ये, जसं की मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बँगलोर आणि कलकत्ता याच्यामध्ये आहे. आता हैदराबाद मार्केटसुद्धा मोठं आहे. त्याचप्रमाणे मुंबईकरांसाठी मुंबईचंच फुल मार्केट हे खूप मोठी एक आस्थेचा विषय आहे. आज श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि आजच हे सुरू झालेलं आहे श्रावण महिना. परंतु साधारणतः गेले 6 ते 8 महिने सकाळी 7 वाजेपर्यंतच आम्हाला बसायची परमिशन मिळत होती. आमचे जे आमच्या असोसिएशनचे जे 100 अधिकृत व्यापारी आहेत त्यांना आमच्या याच्यामध्ये बसायला जागा मिळत होती. परंतु ती 7 करण्यात आली. 7 नंतर आता गेल्या 3 ते 4 दिवसापासून ती 6 करण्यात आलेली आहे. आणि त्याचा खूप मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो आहे. कारण साधारण 4:30-5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन गाड्या येतात. गाड्या आल्यानंतर तो माल आमच्या दुकानात येऊन तो विक्री करेपर्यंत साधारणतः 3 तासाचा कार्यकाळ आम्हाला हवा असतो. तो सध्या मिळत नसल्यामुळे सगळ्यांची अवघड परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 15 ऑगस्टपासून 15, 16, 17, 18 असं 4 दिवस आपण हे कटफ्लॉवरचं जे मार्केट आहे दादर भागातलं ते आपण बंदही ठेवतो आहे, जेणेकरून प्रशासनालाही जाग यावी की हा शेतकऱ्यांचा माल आहे आणि त्यांनाही समजावं की हा माल विक्री करण्यामध्ये ज्या काही अडचणी होत आहेत, हा नाशवंत माल असल्यामुळे या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला म्हणजे आम्ही प्रशासनाला सर्व प्रकारचं सहकार्य गेले मी स्वतः 28 वर्ष व्यवसाय करतोय, त्याच्यात मी तयार आहे. तर त्याप्रमाणे सरकारकडनं जर का आम्हाला सहकार्य मिळालं आणि आमच्या मागणीपेक्षा आमची बाजू जरी ऐकून घेतली तरी साधारणतः ते 8 वाजेपर्यंतची जी परमिशन आहे ती दिली तर हा व्यवसाय उत्तम पद्धतीने करता येईल. पुढील काही 4 दिवस म्हणजे 15 ते 18 तारखेपर्यंत मार्केट बंद करण्यात येणार आहे असं समजलंय. तर काय सांगाल? कशा संदर्भात बंद? म्हणजे आमच्यापर्यंत तसं काय ना GR आलाय ना कोणती सूचना आली की बाबा हा तुम्ही बंद ठेवा. तर आम्हाला काही विषय माहिती पडला तर बोलू शकतो. हे असं आहे की मार्केट बंद पडला तर साहजिकच त्याचा सामान्य जनतेवर तर होतोच परिणाम, पण सगळ्यात जास्त मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होतो. म्हणजे त्यांचं तर नुकसानच आहे. कारण एकदा हे झाडावरती राहिलं, ज्या दिवशी काढायचं त्या दिवशी त्याला काढायला लागतं. त्याच्यामुळे ते
समजा झाडावर राहिला तर तो सडणारच आहे असं. तो मार्केटमध्ये नाही आला तर तो सडणारच आहे. सडणार आणि त्याचे मोबदला पण काय भेटणार ते शेतकऱ्याला काय म्हणजे नाही. शेतकऱ्याची मेहनत आहे ती. हो, सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याचं याच्यात. व्यापारी त्याला 4 दिवस 5 दिवस 6 दिवस गप्प बसेल, पण शेतकऱ्यांचं काय, त्याला नाही गप्प बसून चांगलं असं. तर थोडा सरकारने शेतकऱ्यांचा पण विचार, व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचा विचार करून मुभा दिली पाहिजे, जास्तीत जास्त मुभा दिली पाहिजे. म्हणजे ते 7-8 बोलतात, समजा पूर्वी चालतं, म्हणजे पूर्वी 7पर्यंत मार्केट किंवा 8पर्यंत मार्केट बंद होतं. त्याचा काय म्हणजे जनसामान्याला किंवा जो आहे इथे परिसर, इथे ह्या परिसराला त्याचा काही त्रास होत नाही. जे जर 7पर्यंत मार्केट चाललं तर हा तिथून पुढे जर आहे ह्या ट्रॅफिकच्या समस्या वगैरे होऊ शकतात पुढे चाललं तर, पण 7पर्यंत काही नाही. 7पर्यंत निदान चालू ठेवावं असं सरकारला निवेदन आहे. खूप खूप धन्यवाद साहेब बोलल्याबद्दल आमच्याशी. जसं आपण पाहिलं की पुढील 4 दिवस हा दादरचा म्हणजे मुंबईचा आयकॉनिक फूल मार्केट बोलतो आपण त्याला, हा 4 दिवस बंद राहणार आहेत. आणि आपण इथल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधले, इकडे जे बाहेरपासून जे फूल विकणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधले. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जो फूल मार्केटमध्ये वेळ आहे तो वाढून देण्यात यावा विकण्यासाठी. आणि कुठेतरी इथे शेतकऱ्यांचंही नुकसान मोठ्या प्रमाणात दिसायला भेटतंय. आणि कुठेतरी शेतकऱ्यांचं जर नुकसान होत आहे तर कुठेतरी मार्केटमध्ये पण फूल कमी येतील, कुठेतरी लागून रोजगाराचा पण इथे विषय मुद्दा येऊ शकतो का?